नमस्कार. आपण आहोत चंद्रपुरात आणि चंद्रपूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. खरं तर आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत वैशाली प्रकाश चंदनखेडे, प्रभाग क्रमांक 14 मधल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत. खरं तर या विशेष मुलाखतीमध्ये आपण इथल्या समस्या, या प्रभागाच्या समस्या देखील जाणून घेणार आहोत आणि त्या समस्या कशा सोडवणार आहेत ते देखील या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपल्या पुढे आणणार आहोत. ताई नमस्कार. काय सांगाल, आपला परिचय काय आणि आपण कुठल्या प्रभागामध्ये राहता, इथल्या नागरिकांना, मतदारांना काय सांगाल? नमस्कार, माझं नाव वैशाली प्रकाश चंदनखेडे आहे आणि प्रभाग 14 मध्ये मी राहते. या प्रभागात आपण कुठल्या समस्या नेमक्या आपल्याला जाणवतात? आपण आता प्रचाराचा वेग वाढतो आहे. आपण मतदारांच्या भेटीगाठी होत असतील, मतदार आपल्याला कुठल्या अडचणी सांगतात किंवा कुठल्या समस्या आपल्या पुढे येतात? माझा सेतू केंद्र आहे आणि आधार सेंटरसुद्धा आहे. तर नागरिकांशी म्हणजे जनतेशी माझा संपर्क खूप आहे. आमच्या वार्डामध्ये एवढ्या समस्या आहेत की म्हणजे रस्त्याच्या म्हणा, स्वच्छ पाण्याच्या म्हणा किंवा वाचनालय नाही आणि भरपूर म्हणजे अशा समस्या आहेत की जसा कोणाला दाखले नाही मिळत, तलाठी नगरसेवकाचे दाखले, तलाठी दाखले ते नाही मिळत आणि राशन कार्ड नाही आहे खूप सारे लोकांचे. त्यानंतर ते मग या सगळ्या समस्या आपण निवडून आल्यानंतर नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार, कारण जो आमचा स्लम एरिया आहे त्यांना त्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. आपण एकंदरीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पक्षांकडून उभे आहात. प्रत्येक प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात. कुठले उमेदवार आहेत? आपलं जे पॅनल आहे नेमकं कोणतं आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मी आहे आणि माझ्या पॅनलमध्ये वसंतभाऊ देशमुख, सुनील भाऊ खंडेलवार, सीमाताई पाटील आणि मी स्वतः वैशाली प्रकाश चंदनखेडे, आम्ही 4 उमेदवार अधिकृत उमेदवार आहोत. नक्कीच ते शेवट इथल्या नागरिकांना, मतदारांना, कारण आम्ही देखील लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून प्रभागामध्ये जातो आहे आणि तिथल्या समस्या जाणून घेत जे उमेदवार आहेत, भावी नगरसेवक होणार आहेत आणि ते इथल्या समस्या त्या सभागृहात मांडाव्या आणि त्या समस्या सोडवून इथल्या नागरिकांना चांगलं जीवन जगता यावं, त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या, यासाठीच लोकराज्य टीव्ही न्यूज प्रभागामध्ये जाते आणि आपल्यासारख्या उमेदवाराला त्यांची उजळणी करून देते. मग आता इथल्या नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहात? मी नागरिकांना एवढंच सांगेन की आता संविधानाने सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे. तर येत्या 15 तारखेला मतदानाचा हक्क त्यांनी सर्वांनी बजावा आणि आमच्या भारतीय काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून द्यावा, एवढीच विनंती करते मी. नक्कीच त्या वैशाली चंदनखेडे, आपण नक्कीच बघितलं की त्यांचं स्वतःचं आधार केंद्र आहे आणि आधार केंद्रामध्ये अनेक प्रत्येक योजनांसाठी ती KYC लिंक करावं लागते, आधार लिंक करावं लागतं आणि आधार हा सगळ्या योजनांसाठी म्हणजे सरकारच्या विविध योजना असतील किंवा अनेक ठिकाणी उपयोगात येणारा आधार कार्ड आहे, त्याचं अपडेट नेहमी करावं लागतं आणि म्हणूनच त्यांच्या आधार केंद्रावर अनेक प्रभागातली मंडळी जात असेल आणि त्यामुळे त्यांनी ह्या समस्या जवळून बघितल्यात. नक्कीच आपण देखील लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय की इथल्या समस्या मुळात सुटाव्यात आणि म्हणूनच हा त्यांचा अनुभव आणि त्या समस्या सोडवण्याची तळमळ याची सांगड घालत समजा अशा युवतींना किंवा या सगळ्या काँग्रेसच्या पॅनलला आपण निवडून दिलं तर नक्कीच इथला विकास होईल की काय, अशी आशा एकंदरीत या माध्यमातून पुढे येताना आपण दिसते आहे. नक्कीच आपण भेटत राहणार आहोत आणि या प्रभागामध्ये येताना इथल्या नागरिकांना देखील आव्हान आमच्याकडनं असणार आहे की इथल्या समस्या लोकराज्य टीव्हीच्या माध्यमापर्यंत येऊ द्या आणि आम्ही अशा नगरसेवकांना, आम्ही भावी नगरसेवकांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना, प्रशासनाला या समस्या लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून पुढे आणून त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही करत राहू. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.